जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्याचं जे काही वन विभागाच्या वतीने एक महत्त्वाचं परिपत्रक सध्या बघा जाहीर करण्यात आलं आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा इथं नोकरीची जी काही संधी असेल तर ती सध्या बघा इथं अवेलेबल होणार आहे। त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही पद आहे वनसेवक, तर वनसेवक जे पद आहे तर हे नव्याने पद सध्या बघा भरण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही पात्रता असेल बरोबर, त्यानंतर पगार किती असेल, पात्रता काय लागणार आहे, निवड कशी होणार, संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं जे काही तालुका असेल तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो। तर बघा ह्या ठिकाणी जे काही प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या वतीने हे पत्र सध्या 5/12/2024ला आताचं जे काही लेटेस्ट पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे। हे पत्र कोणाला दिलं आहे तर अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक बरोबर नाशिक, त्यानंतर मुख्य वनरक्षक सर्व, वनरक्षक बघा सर्व असे म्हणजे संपूर्ण जे काही वनरक्षक असेल डिपार्टमेंट, तर त्या संदर्भात इथे संपूर्ण हे अधिकारी वर्गांना पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तो होता वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग बरोबर, म्हणजे इथं आवश्यकता संदर्भात इथं विषय देण्यात आलेला आहे। तर त्यानुसार इथं संपूर्ण जे काही महत्त्वाचे पॉईंट सध्या बघा देण्यात आले, कशा पद्धतीने आवश्यकता आहे, किती कमी आहे बरोबर, म्हणजे जे काही वन परिक्षेत्रामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप, त्याकरता आवश्यक जे काही मनुष्यबळ आहे तर ते मनुष्यबळ म्हणजे या ठिकाणी वन क्षेत्रामध्ये कोणकोणतं मनुष्यबळ सध्या लागतं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये शिपाई असेल, मदतनीस असेल बरोबर, सफाई कामगार असेल, प्रिंटर ऑपरेटर असेल, रखवालदार असेल, रक्षक असेल, असे वेगवेगळे सध्या बघा जे काही स्वरूपाचे कामं असतात तर ते कामं सध्या या ठिकाणी होत असतात। त्या अनुषंगाने जी काही पद असेल तर ती पद भरती संदर्भात देखील इथं होणे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स बघा देण्यात आलं आहे। तर आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे तर ह्याच्यामध्ये जे काही वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर संवर्गाची आवश्यकतेमध्ये महत्त्वाचं एक पद सध्या इथं क्रिएट करण्यात आलं आहे। तर त्यानुसार जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया बघा पुढे ह्या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने इथं महत्त्वाचं जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात आपण इथं बघूया। तर बघा महत्त्वाची जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती देशामध्ये बघा तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा जे काही निम्न श्रेणी एक संवर्ग म्हणजे फॉरेस्ट वॉचर जो आहे या आधीच अस्तित्वात होता बरोबर। त्या अनुषंगाने इथे वन विभागात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील गट जो काही ड आहे तर तो हा नियमित संवर्ग या ठिकाणी निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे। या संवर्गाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे, म्हणजे जे काही वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील जे काही पद आहे गट ड संदर्भात वनसेवक बरोबर, वनसेवक जे पद आहे तर ते वनसेवक पद सध्या बघा इथं निर्माण करण्यात आलं आहे, प्रस्तावित करण्यात आलं आहे। आणि हे जे वनसेवक आहे तर हे वनसेवक जी पदं असेल तर ते आपापल्या बघा जिल्ह्यामध्ये आपापलं जे काही वनक्षेत्र असेल आपापल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघा जॉब ह्या ठिकाणी मिळू शकतो। आणि हा जॉब जो आहे तर हा सदर बघा संपूर्ण जे काही संवर्ग आहे तर ह्या संवर्गातून 100% सरळ सेवा पदभरतीने सध्या भरण्यात येणार आहे बरोबर। तर ह्याचे संपूर्ण डिटेल्स आपण बघूया। तर पद आहे तर ते सरळ सेवा भरतीने सध्या बघा भरलं जाणार आहे। पद जे आहे गट ड संदर्भात आहे बरोबर। त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, जे काही पेमेंट असेल तर ते पेमेंट किती असणार आहे तर इथं बघा सदर पद गट ड मधील राहील त्याची 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी S1 असणार आहे, म्हणजेच काय 15,000 ते 47,600 अशी या ठिकाणी राहणार आहे बरोबर। त्यानंतर यामध्ये बघा केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही जे स्थानिक उमेदवार असाल, तुमचं जिल्हा असेल बरोबर, तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला स्थानिक उमेदवारांना इथे प्राधान्य मिळणार आहे। उदाहरणार्थ तुम्ही समजा धुळे जिल्ह्याची असेल तर धुळे जिल्ह्याचं जे काही वन परिक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळेल। तुम्ही नंदुरबार जिल्ह्याची असाल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे वन परिक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळेल। गडचिरोलीचे असेल तर गडचिरोलीमध्ये असे स्थानिक जे काही उमेदवार असेल तर त्यांना बघा नियुक्ती देण्याची तरतूद इथं सध्या करण्यात आली आहे। आणि याचा स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात बघा नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील डिव्हिजन रहिवासी असा राहणार आहे बरोबर। तर हे महत्त्वाची बघा तुम्हाला संधी या ठिकाणी अवेलेबल झाली आणि ह्या पदाचं नाव इथं बघा काय असणार आहे तर बघा वनसेवक असे ह्या पदाचं इथं नाव असणार आहे। पदाचं नाव म्हणजे वनसेवक असे राहणार आहे। तर हे अतिशय बघा महत्त्वाचं पद असणार आहे। ह्याच्यामध्ये आता पुढे जी काही पात्रता असेल तर पात्रता तुम्हाला काय लागणार आहे तर बघा नियुक्तीकरता किमान पात्रता 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी असावी। कमाल या ठिकाणी वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबतचे शिक्षण उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे।
कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊ कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही, अशा पद्धतीने इथं देण्यात आलं आहे. म्हणजे तुमची किमान 10वी आणि या ठिकाणी कमाल 12वी अशी शैक्षणिक पात्रता सध्या देण्यात आली आहे. बरोबर. त्यानंतर इथं वयाची जी काही मर्यादा आहे तर ती म्हणजे वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदार मजुरांना वयाचे 55 वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे. वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदार जे मजूर असेल, बरोबर, म्हणजेच काय तर मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान जे काही काम असेल तर ते 5 वर्ष काम केलेले असावे, अशांना ही अट सध्या बघा इथे लागू असणार आहे. बरोबर. त्यानंतर इथे पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो देण्यात आला आहे तर तो म्हणजे रोजंदार मजुरांना त्यांच्या रोजंदारी कामासंबंधित न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. बरोबर. त्यानंतर जो काही पुढचा मुद्दा आहे वनरक्षक, बरोबर, गट क मधील वनरक्षक जे पद आहे तर त्या पदासाठी 25% जे काही पदं असेल तर ते वनसेवकामधून पदोन्नतीने सध्या बघा भरण्यात येईल. म्हणजे इथे तुम्हाला वनरक्षक बघा वनसेवकपासून तुम्हाला वनरक्षक जे काही पद आहे गट या ठिकाणी 3 म्हणजे गट क जे पद आहे वनरक्षक तर त्याच्यावरती बघा 25% पदे ही वनसेवकामधून सध्या पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने सध्या भरण्यात येणार आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला वनसेवकापासून सध्या वनरक्षक हे पद सध्या प्रमोशनने तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणून ही महत्त्वाची संधी सध्या तुमच्यासाठी असणार आहे. बरोबर. त्यामध्ये पुढे आपण बघूया पुढचं जे काही महत्त्वाचं असेल. आता इथे संपूर्ण काय काय कामं तुम्हाला या ठिकाणी होणार आहे किंवा केली जाणार आहे त्या संदर्भात डिटेल्स देण्यात आली. तर हे नाही बघता आपण महत्त्वाचं बघूया. आता इथं सर्वात महत्त्वाची जी काही पदं असणार आहे, बरोबर, तर पदे नेमकी किती येणार आहे तर त्या संदर्भात इथं आपण माहिती बघूया. तर आपल्याला इथं बघा देण्यात आलं 21 नंबरच्या पॉईंटमध्ये प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत 4545 अधिसंख्य मजूर कार्यरत आहे. बरोबर. तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे. परंतु इथे बघा 4545 अधिसंख्य मजुराची पदे वेळेनुसार निश्चित होणार असल्याने वन विभागास एकूण इथं 45 प्लस 8446 म्हणजे एकूण 12991 नियमित वनसेवक ड पदाची आवश्यकता आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे अपेक्षित आहे. म्हणजे एकूण जी पदं आहे तर ती पदं बघा 12991 एवढी पदं सध्या बघा इथं सध्या जी काही आवश्यकता आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे 12991 एवढी पदांची जाहिरात इथं जी काही येऊ शकते त्या संदर्भात बघा माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे ही आपल्यासाठी गुड न्यूज सध्या बघा असणार आहे. 12991 म्हणजे जवळपास तुम्हाला 13,000 जी काही पदं असेल तर त्या पदाची मोठी या ठिकाणी सरळ सेवेने भरती सध्या बघा होणार आहे. आणि याच्यामध्ये स्थानिक उमेदवाराला प्राधान्य असल्यामुळे तुमच्या घराजवळ तुमच्या स्वतःच्या तालुक्यात स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे. बरोबर. आता जे काही मानधन होतं तर ते मानधन म्हणजे S1 ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर एकंदरीत तुम्हाला किती त्या ठिकाणी बघा मानधन जे असेल वेतन श्रेणी असेल, बरोबर, मानधन नाही सॉरी वेतन श्रेणी असेल तर ती वेतन श्रेणी तुम्हाला किती मिळणार आहे. एकूण जे टोटल तुम्हाला पेमेंट असेल तर ते पेमेंट बघा वनसेवकाची जी वेतन श्रेणी आहे तर ती S1 असणार आहे. बरोबर. म्हणजे 15,000 पासून तर 46,600. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे भत्ते असतात मग त्याच्यामध्ये बघा मूळ वेतन, महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता असेल, स्थानिक पूरक भत्ता असेल, वाहतूक भत्ता असेल आणि कायम प्रवास भत्ता म्हणजे हे जे भत्ते आहे तर हे भत्ते सध्या इथं देण्यात आले. आता मूळ वेतन तुमचं 15,000, बरोबर, महागाई भत्ता 46% देण्यात आले 6,900. त्यानंतर घरभाडे जे आहे 18 किंवा 3600 रुपये, बरोबर, 18% किंवा 3600 रुपये आणि स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता या ठिकाणी 1,000 रुपये आणि वनरक्षकाप्रमाणे जे काही कायम प्रवास भत्ता असेल 1500. अशी तुमची टोटल जी काही इथं बघा सॅलरी असणार आहे. फर्स्ट सॅलरी तर ती 28,090 रुपये म्हणजे 28,090 रुपये तुमची इथे सॅलरी सध्या बघा इथं एकूण सॅलरी जी असेल तर ती सध्या असणार आहे. म्हणजे ही सॅलरी तुमच्यासाठी स्थानिक असणार तर अतिशय महत्त्वाची सॅलरी आहे. पुढे जाऊन तुम्हाला प्रमोशन देखील आहे वनरक्षक संदर्भात तर ही आपल्यासाठी महत्त्वाची सध्या बघा ॲड ही येणार आहे. ह्याच्यामध्ये आता पुढचं तुम्हाला दाखवतो. पुढे जी माहिती देण्यात आली तर ती प्रत्येक जे काही विभाग आहे
बरोबर. तर त्या विभागामध्ये कशा पद्धतीने जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा एकंदरीत क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मंजुराची जी काही आवश्यकता असलेली पदं असेल तर ती देखील देण्यात आली आहे. आणि रोजंदारी जी सध्या बघा कार्यरत जी पदं असेल अधिसंख्य वनमजूर तर त्यांची पदं देखील देण्यात आली आहे. तर ह्या PDF मध्ये संपूर्ण आकडेवारी सध्या देण्यात आली आहे. वन विभाग असेल बरोबर. तर वन विभागानुसार देखील आहे नागपूर वन विभाग, वर्धा, भंडारा, गोंदिया बरोबर, नागपूर. त्यानंतर पुढचं इथं शॉर्टमध्ये आपण बघूया नागपूर वनवृत्त असेल, चंद्रपूर वनवृत्त आहे म्हणजे संपूर्ण देण्यात आले. गडचिरोली वनवृत्त असेल तर प्रत्येक विभागामध्ये किती पदं सध्या आहे तर ते पदं इथं देण्यात आले. अमरावती असेल असे इथं बघा सर्व जे काही वनवृत्त असेल, यवतमाळ असेल, संभाजीनगर असेल बरोबर. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे संपूर्ण या ठिकाणी जे काही दिलेले आहे बघा. धुळे वन विभाग, नंदुरबार, मेवासी, जळगाव, यावल, नाशिक, संभाजीनगर, जालना बरोबर. धुळे असेल, नंदुरबार असे सर्व या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण जे काही पदं असेल तर ती पदं देखील आहे इथं बघा. आता इथं वन विभाग आहे, वनवृत्त आहे बरोबर. आता नाशिकचं उदाहरण घेऊया. नाशिक धुळे वनवृत्त आहे बरोबर. त्याच्यामध्ये पश्चिम विभाग नाशिकचे इथे आता काय म्हटलेलं आहे 1/4/2024 रोजी कार्यरत अधिसंख्य मजूर संख्या. आता इथं बघा 46 आहे. त्यानंतर क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे असल्यास संख्या. तर इथं आवश्यकता किती आहे तर 111. म्हणजे इथं पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111ची आवश्यकता आहे. म्हणजे एवढी पदं सध्या बघा हे पश्चिम विभाग नाशिकमध्ये येणार. पूर्व विभागामध्ये 205ची आवश्यकता आहे. अहमदनगर विभागामध्ये बघा 72ची आवश्यकता आहे. त्यानंतर अशी जी काही आवश्यकता असेल तर ती आवश्यकता देण्यात आली. म्हणजे इथं टोटल जी आपण पदं जी बघितली तर ती पदं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जवळपास 13,000 पदं बरोबर. म्हणजे 13,000 जी काही पदे असेल तर ती पदे एकंदरीत या ठिकाणी जाहिरात येणार आहे सरळ सेवेसंदर्भात. तर एवढी पदं जर या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना इथं प्राधान्य असल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा जॉब त्या ठिकाणी मिळणार आहे. फर्स्ट जी पेमेंट असणार आहे तर ती पेमेंट जवळपास तुम्हाला 29,000 रुपये सध्या बघा पहिली पेमेंट तुम्हाला इथं मिळणार आहे बरोबर. पुढे जाऊन तुम्हाला वनरक्षक हे पद आहे वनरक्षक. तर ह्या पदावर सध्या बघा तुम्हाला जे काही प्रमोशन असेल तर ते प्रमोशन सध्या होणार आहे. 25% पदावरती वनरक्षक पदासाठी तुमचं प्रमोशन असणार आहे बरोबर. तर अशी ही महत्त्वाची सध्या बघा जाहिरात सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या अनुषंगाने जी तयारी असेल तर ती तयारी तुम्ही करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बघा पुढे जे काही महत्त्वाचे या ठिकाणी नोटिफिकेशन आलं तर ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची वनसेवक किंवा जी महत्त्वाची पद आहे तर त्या पदासंदर्भात माहिती होती. ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा अवेलेबल आहे. तर ते इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर ही संपूर्ण जी काही पदभरती असेल पेमेंट देखील बघा चांगली आहे, सरळ सेवेने होणार आहे. तर ह्या संदर्भात पुढे जे काही आपण तयारी देखील सध्या बघा करून घेऊ जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या वन परिक्षेत्रामध्ये तुम्हाला ही जॉब बघा 100% त्या ठिकाणी मिळू शकते. तर संपूर्ण पदभरती आहे तर ही सरळ सेवेने होणार आहे. डायरेक्ट परीक्षा द्यायची, मेरिटमध्ये यायचं, सिलेक्शन अशा पद्धतीने तुमची परीक्षा इथं होणार आहे. तर महत्त्वाची बघा माहिती होती. माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.